ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह एकंदर 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आगामी 15 जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी 16 जानेवारी रोजी होणार आहे. आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामध्ये नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख 23 डिसेंबर असेल, तर छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. माघार घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी आणि चिन्ह वाटपाची तारीख ही 3 जानेवारी असणार आहे. त्यानंतर फक्त 12 ते 15 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. 15 जानेवारी रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्तांनी दिली. अ वर्ग महानगरपालिकांसाठी 15 लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग महापालिकांसाठी 13 लाख आणि क वर्ग महानगरपालिकांसाठी 11 लाखांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून ठाणे महानगरपालिकेमध्ये आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा देखील या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे. या 29 महानगरपालिकांमध्ये कुठल्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव पडेल अशा प्रकारचा निर्णय घेता येणार नाही असं निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलं आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025. उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. आता मी निवडणुकीचा कार्यक्रम मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर महापालिका या दोघांसाठी मी सांगतोय. दोघांसाठी डेट्स जे आहेत त्या डेट्स मी आपल्याला सांगतोय. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective.
Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आगामी 15 जानेवारी रोजी होणार आहे. आज निवडणूक आयुक्तांनी या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आजपासूनच आचारसंहिता लागू होणार आहे. महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही अनेक अर्थांनी वेगळी ठरण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच प्रचंड मोठा राजकीय चिखल हा या निवडणुकीमध्ये होताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अनेक जण निवडणुकीच्या प्रतीक्षेत होते. जवळपास 2017 नंतर 8 वर्षानंतर ही निवडणूक होते आहे. 2022ला ठाणे महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर 3 वर्ष या महानगरपालिकेवर प्रशासक आहे. राज्यातली अ वर्ग महानगरपालिका आहे. प्रचंड मोठं बजेट असतं, मात्र असून देखील गेले 3 वर्ष लोकप्रतिनिधींचं राज्य इथे नव्हतं. त्यामुळे आता सगळेजण निवडणुकीसाठी पुढे सरसावले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीचे डायनामिक्स थोडेसे वेगळे आहेत, कारण या निवडणुकीमध्ये 2 शिवसेना रिंगणात उतरणार आहेत. ठाकरे बंधू एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. हा संपूर्णपणे नवीन असा राजकीय प्रयोग आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने सध्या तरी युतीच्या अनुषंगाने निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं आहे. मात्र युती म्हटली की अनेकांना निवडणुकीआधीच आपले शस्त्र म्यान करावे लागणार आहेत. राजकीय निवडणुका या महत्त्वाकांक्षी लोकांचा खेळ असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी लोक हे या निवडणुकीमध्ये बंडखोरी करतील किंवा इतर पक्षांकडे आपली धाव घेतील. त्यामुळे पुढचे काही दिवस हे बंडाळीचे असणार आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील आता 2 झाल्या आहेत. फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे 2च पक्ष युतीच्या संदर्भात एकमेकांशी बोलणी करत आहेत. मात्र अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका काय करणार, तो स्वतंत्रपणे लढणार की युतीमध्ये निवडणूक लढणार, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. तर तिसरीकडे महाविकास आघाडी म्हणून यंदाच्या निवडणुकीला महाविकास आघाडी सामोरे जाणार की काँग्रेस पक्ष एकला चलवरेची भूमिका घेणार, याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चुरशीची होणार, यात अजिबात शंका नाही. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या परीक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटी आणि उणीवा कळतात.
त्यामुळे आणखी अभ्यास करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत चांगलं यश मिळतं. यांनी 12वी विज्ञान आणि वाणिज्य सराव परीक्षेची पाहणी करताना आमदार संजय केळकर यांनी म्हटलं, आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने 13व्या वर्षी 12वी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 7 डिसेंबरपासून सराव परीक्षांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी श्री केळकर बोलत होते. बोर्ड परीक्षेपूर्वी होणारा हा सराव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास वाढवण्यास, प्रश्नपत्रिका सोडवण्याची सवय लावण्यास आणि वेळेचं योग्य नियोजन करण्यास मदत होईल, असं मत देखील श्री केळकर यांनी व्यक्त केलं. डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी म्हणजे गेली अनेक वर्ष, मला वाटते 19 वर्ष जरी झाली असतील, की 12वीच्या विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि सायन्स यांना सराव झाला पाहिजे. या हेतूने आम्ही या ठिकाणी त्यांच्या सराव परीक्षा घेतो. 4ही रविवार या सराव परीक्षेमध्ये हे विद्यार्थी सहभागी होतात. हजारो विद्यार्थी त्याच्यात सहभागी होतात आणि याच्यामध्ये कोचिंग क्लास संघटनेचा पण फार मोठा सहभाग असतो, त्यांचं सहकार्य असतं. आणि या माध्यमातून जसं सरावानेच माणसाला यश मिळतं, तर या सरावाच्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये देखील यश मिळतं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.